मी नेहमी आवर्जून दररोज कीर्तनात एक उदाहरण सांगतोय. एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची. संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्या ब्लॉकेज झालेल्या शिरवर ऑपरेशन झालं. 4 तासाच्या नंतर ICU मधून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं 15 लाख रुपये. वयस्कर म्हातारं ते बिल पाहत होतं, जोऱ्या जोऱ्यात रडत होतं. डॉक्टर माळकरी होता. डॉक्टर त्या बाबाकडे गेला. ओ बाबा ऐका ना, तुम्ही माझ्या आजोबासारखे. मी लहान असताना माझे आजोबा मरण पावले, तेव्हापासून मला आजोबाचा सुख नाही मिळाले. हे बघा, हे 15 लाख जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्ही रडू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. ते म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगत होतं, वेड्या, बाजार सांगीचा आहे मी. 50 एकर जमीन आहे माझी. त्या 50 एकर जमिनीमध्ये 6-7 विहिरी, त्या बी 24 तास पाणी काढलं तरी पाणी निघत नाही. एवढा श्रीमंत आहे. वर्षाला 2 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतोय मी. मग बाबा, त्या 15 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? अरे वेड्या, तू तर फक्त 15 लाख रुपये बिल काढलं. तू जर 25 लाख रुपये बिल काढलं तर एका सोयीनं मी ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्याकडं. मग त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता त्या म्हाताऱ्याने डॉक्टरला जे उत्तर दिलं तेवढं उत्तर फक्त मनात ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. डॉक्टरला म्हातारा सांगत होतं, वेड्या, 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स नाही घेतलं. याचं दुःख मला जीवनामध्ये.